नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि तुम्ही कालचा व्हिडिओ आमचा पाहिलाच असेल। त्याच्यामध्ये आम्ही आता गणपतीतून रोज हार करून पाठवतोय कोकणात। आणि आज माल मार्केटमधून आणलेला माल शिल्लक नव्हता आणि आम्ही आज आमच्या बागेत आलोय फुलं तोडायसाठी। ही फुलं आम्हाला पाहिजे आहेत आता हार बनवण्यासाठी, म्हणून आम्ही आलोय। हे फुलं तोडून घरी न्यायचे आहेत आणि याचे हार बनवायचे आहेत। मैत्रिणींनो, आम्ही फुलं तोडा आलोय, पण आमची बाग नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी ज्याप्रमाणे बाग असते त्याप्रमाणे आमची बाग ह्या वर्षी नाही। कारण याच्यामध्ये भुईमुंग आहे। भुईमुंगाचं पीक घातल्यामुळे बाग जास्त मोठी आलेली नाही झेंडूची, नाहीतर खूप फुलं आतापर्यंत आली असती त्याला, पण जास्त फुलं नाही आहे त्याला। त्यामुळे आम्हाला मार्केटमधून फुलं घ्यावी लागतात हार बनवण्यासाठी। आणि आता आपण दिवसभर आता ही फुलं तोडून जाऊन आम्ही दिवसभर आता घरी हार बनवणार आहोत। याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आणि आज पण पाहायला मिळेलच। हा व्हिडिओ आम्ही उद्या अपलोड करू आणि कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पहा। हाय फ्रेंड्स, आम्ही आता फुले तोडून शेतातून घरी आलेलो आहे। आणि आज आपण वर्षभर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस आज आलेला आहे। तो दिवस म्हणजे गणेश चतुर्थी। आज गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही शेतातून घरी आल्यानंतर गणपतीची पूजा आरती आवरून मग हार बनवायला बसलेलो आहे। आणि आमच्या घरी मोठा रंगीत गणपती नसतो, त्यामुळे आम्ही या छोट्या गणपतीचीच पूजा करतो। हा मातीचा छोटा गणपती आहे। हा प्रत्येकाच्या घरी असतो आणि मोठा गणपती पण असतो प्रत्येकाच्या घरी, क्वचितच कुणाच्या तरी घरी नसतो। कसं आहे मंडळी, मनात भक्तिभाव असला की झालं। मग गणपती छोटा असो किंवा मोठा, मनात भावना असायला हवी, श्रद्धा असायला हवी, एवढंच। आणि म्हणूनच आम्ही कधी मोठा गणपती घ्यायचा विचार केलेला नाही। याच गणपतीची आम्ही नेहमी प्रत्येक वर्षी पूजा करतो आणि या पद्धतीने आम्ही गणपतीची ही पूजा मांडलेली आहे। आणि आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हार बनवत्याला व्हिडिओ तुम्ही पाहिलाय, पण सविस्तर तो हार कसा बनवतो आम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नाही। पण आज तुम्हाला आम्ही तो हार कसा बनवायचा तो शिकवणार आहे। तो आता ही व्हिडिओ तुम्ही बघा आणि कमेंट करून चला तर आता आपण हार बनवूया। हे पहा, आम्ही दोघी जावा इथे हार बनवायला बसलेलो आहे। आपल्याला दोरा घ्यायचा आहे। पहिल्यांदा सुईतून 2 पदरी दोरा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हे फूल उलटं घालायचं आहे, म्हणजे देठ वरती करायचं आहे। त्याच्यावरती 2 निशिगंध घालायचे आहेत। निशिगंधाचा देठ खुडायचा आहे आणि मग ते 2 निशिगंध घालायचे आहेत। त्याच्यानंतर देठ खाली करून सरळ असं फूल त्याच कलरचं घालायचं आहे। नंतर हा बॉल घातला आहे। हा बॉलच्या ऐवजी तुम्ही गुलाबाचं फूलसुद्धा घालू शकता। आणि त्याच्यानंतर हे भगवी फुलं तुम्हाला हार किती मोठा करायचा आहे त्याप्रमाणे घालायचे आहेत। इथे आम्ही छोटा हार करतोय, त्यामुळे आम्ही ते 8 फुलं घातलेले आहेत भगव्या कलरची। त्यानंतर पिवळा 1 फूल टाकायचं आहे, ते टाकायचं आहे उलटं, म्हणजे देठ वरती करून टाकायचं आहे। आणि तो दोरा कट करून दुसरा दोरा घ्यायचा आहे, त्या सुईमध्ये ओवून दोरा हा हारासाठी भिजवूनच वापरायचा आहे। काय होतं, वाळका दोरा वापरल्यानंतर दोरा हा फुलाला कट करू शकतो, म्हणून हा दोरा भिजवूनच घ्यायचा असतो। आता आपण दुसरी बाजू तयार करणार आहोत। दुसरा दोरा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 1 फूल उलटं घालायचं आहे, म्हणजे देठ वरती करून त्याच्यावरती 2 निशिगंध घालायचे आहेत। आणि 2 निशिगंध घातल्यानंतर जे आपण बॉल आणि 1 झेंडू घातला होता त्याच्यामधून तो दोरा काढून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये सुई ओवायची आणि ते दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर भगवी फुलं जी घातल्यात ती त्या बाजूला जेवढी घातल्यात तेवढीच या बाजूला घालायची आहेत। आणि त्यानंतर पिवळं 1 फूल उलटं घालायचं आहे। झाला आपला हार हा तयार। हा बघा, हार असा होतो। तुम्ही याच्यामध्ये गुलाब पण वापरू शकता किंवा शेवंती पण वापरू शकता। कोण या पद्धतीने हार बनवतं कमेंटमध्ये सांगा। आणि वेगळी पद्धत कुठली आज तुम्हाला माहिती असेल तर ती पण सांगा। आज आम्हाला 200 हार बनवायचे होते, पण जमले नाहीत। आज गणपती आल्यामुळे आम्हाला घरातली पण कामं भरपूर होती, त्यामुळे आज
140च हार असे बनवले आहेत. आणि हे बघा, आम्ही दोघी जावा इथे हार बनवण्यासाठी बसलो आहे आणि मनोरंजनासाठी टीव्ही पण लावलेली आहे. आम्हाला हे हार अनंत चतुर्थीपर्यंत बनवायचे आहेत. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप सारं प्रोत्साहन मिळतं. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. धन्यवाद.